तत्पुत्र पराशरञ्च व्यासमशुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्म पादैञ्च सामरकञ्च शिष्यं तं त्रोटकं वार्तिककारमन्यान् तस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि श्रुते स्मृते पुराणानां आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्वन्दो पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गणेशं विघ्नहर्तारं विद्यादात्रीं च शारदां पार्वती शङ्करो नत्वा वासुदेवप्रभाकरम्। भगवान श्री पांडुरंग परमात्मा श्री ज्ञानोबराय जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत एकनाथ महाराज आदिगुरु शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक हेतुकी अकारण करून अशा कृपेनं आशीर्वादानं वृत्ती प्रभाकर या ग्रंथाचा आपण विचार करत आहोत। याविषयी आपण शाब्दबोधाचे जे सहकारी कारण आहेत त्या कारणांचा आपण विचार करत होतो। यामध्ये तात्पर्य ज्ञान हे कारण आहे। मंजुषाधिकार ग्रंथाने तात्पर्य ज्ञानाला कारण काही ठिकाणी मानलं, काही ठिकाणी नाही। प्रकाशात्म यतींनी मानलेलंच नाहीये, परंतु हे वेदांत मतानुसार योग्य होत नसल्यामुळे त्याचं खंडनही श्री गुरूंनी केलं। आता श्री गुरु यांना वेदांत मतानुसार जी वेदांत परिभाषा थोडी आहे त्याच्यानुसार विचार प्रकट करतात। 145 पान नंबर धर्मराजांच्या पुत्राने वेदांत परिभाषाच्या टीकेत मौनी रचित श्लोकात देखील वक्त्याची इच्छारूपी तात्पर्य संभवत नाही। आता काय केलं त्यांनी म्हटलं, आता धर्मराजांच्या पुत्राने सुद्धा ग्रंथ लिहिले, स्वयं विद्वान असतील, आहेतच, आणि त्याचा पुत्रही विद्वान, मग त्यांनी वेदांत त्यांच्या मुलांनीच वेदांत परिभाषेवर शिखामणी अशा प्रकारची टीका लिहिलेली आहे, हे ना। त्या टीकेत मौनी रचित जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये वक्त्याचे तात्पर्य, कारण की इच्छारूपी तात्पर्य संभवणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। कारण का, उच्चारणाच्या कर्त्यास म्हणजे बोलणाऱ्यास वक्ता म्हणतात। वक्ता काय, आणि वदन करता तोच वक्ता आहे। जो शब्द करता, शब्दोच्चारण करता तो वक्ता आहे। प्रस्तुत परंतु मौनी उच्चारण करीत नाही, म्हणून त्या मौनी पुरुषाला वक्ता म्हणता येणार नाही। मौनी पुरुष वाक्योच्चारण करत नसल्यामुळे तो वक्ता म्हटला जाणार नाही। लक्ष देत आहे ना, जो बोलेल तो वक्ता, जो बोलतच नाही तो वक्ता नाहीये। म्हणून मौनी पुरुष हा वाक्यांचे उच्चारण करत नसल्यामुळे त्याला वक्ता म्हणता येणार नाही, तो वक्ता संभवत नाही। मग त्या मौनीचं जे वाक्य आहे त्याला वक्त्याचं तात्पर्य असं म्हटलं जाणार नाहीये। तर पुढे बोलतात, उच्चारणाच्या कर्त्यास म्हणजे बोलणाऱ्यास वक्ता असे म्हणतात, परंतु मौनी उच्चारण करीत नाही, तर मग मौनीची इच्छा म्हणजेच
वक्त्याची इच्छा असे कसे होईल? वक्त्याची इच्छा आपल्याला बोलायचं आहे, मौनीची इच्छा नाही. मौनी हा वक्ता नाही, म्हणून मौनीची इच्छा त्याला वक्त्याची इच्छा म्हणता येणार नाही. तर हे ना, त्याला कसे वक्त्याची इच्छा कसं म्हणता येईल? तर म्हणता येणार नाही. बर, वक्त्याची इच्छा कसे होईल? तर होणार नाही. असे लिहिले आहे की, असे लिहिले आहे कोणी? धर्मराजाच्या पुत्रांना असं लिहिले. ही शंका शब्दरत्न नामक व्याकरण ग्रंथात खंडित केली आहे. त्याचं खंडन शब्दरत्न नावाच्या व्याकरण ग्रंथात त्याचं निराकरण केलं. त्यातील प्रसंग असा आहे की उच्चारण केलेल्या शब्दानेच शाब्दबोध होतो. उच्चारणा वाचून शाब्दबोध होत नसेल तर एकांतात उच्चारणा वाचून पुस्तक पाहणारासही शाब्दबोध न झाला पाहिजे. जर आता कोणी म्हटलं उच्चारण केलेल्या शब्दाने शाब्दबोध होतो, उच्चारणा वाचून शाब्दबोध होत नसेल, केवळ म्हणजे कोणी वाक्याचं उच्चारण केलं आहे तेव्हाच शाब्दबोध होतो, वाक्याचं उच्चारण केलं नसेल आणि शाब्दबोध होत नसेल तरच मग आपलं काय म्हणता येईल? एकांतात उच्चारणा वाचून. आता आपण आपल्या खोलीत बसलो, मग तिथे आपण वाक्य बोलतोच का? नाही, बस असं पाहत राहतो. तरी सुद्धा आपल्याला शब्दबोध होतो वाचून, मनातली मना. मग उच्चारणाच लागत असलं तर या केवळ पुस्तकाकडे पाहणाऱ्याला सुद्धा याच्यापासून शाब्दबोध झाला नसता, परंतु आपणाला शाब्दबोध होतो. म्हणून वाक्याचं उच्चारण केल्यानेच शब्दबोध होतो असा नियम नाही, असं खंडन केलेलं आहे. एकांतात उच्चारण न करताच पुस्तक अवलोकन करणारा सूक्ष्म उच्चारण करीतच असतो. तसाच मौनी लिखित श्लोकाचा उच्चारण करता मौनीच आहे, एक नाही. म्हणजे यद्यपि साक्षात प्रगट उच्चारण आपण करत नसलो एकांतात बसून पुस्तक वाचत असताना, तरी सुद्धा मनातल्या मनात आपण उच्चारण करतोच ना. तसाच एखादा मौनी सुद्धा असेल, त्या मौनीनं वाणीद्वारा वैखरी वाणीनं यद्यपि उच्चारण केलेलं नसेल, परंतु पश्चंती मध्यम आहे ना, या वाण्याने त्यानं उच्चारण केलेलंच आहे. म्हणून मौनी सुद्धा उच्चारण करता म्हणावला जाईल. आणि त्या मौनी पुरुषानं मनातल्या मनात उच्चारण करूनच तेच वाक्य श्लोक रूपाने लिहिलं, म्हणून त्या मौनीला सुद्धा वक्ता म्हणता येईल. आणि वक्त्याचं जे तात्पर्य, त्या वक्त्याच्या जी इच्छा, त्यालाच आपण तात्पर्य म्हणू. मग त्या मौनीची जी इच्छा आहे की या शब्दापासून हा बोध व्हावा, या रूपाचं तात्पर्य ज्ञान मौनी वाक्यातही सिद्ध होऊ शकतं. म्हणून धर्मराजा ध्वरींद्र वेदांत परिभाषाकार यांच्या पुत्राने त्यांच्या वेदांत परिभाषेच्या टीकेमध्ये जो दोष दिला तो त्यांचा दोष योग्य नाही असं व्याकरणकारांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. याशिवाय एक अभेद रत्नकार ग्रंथकार आहेत. त्या ग्रंथकारांचं असं मत आहे की जेव्हा तात्पर्याविषयी संदेह उत्पन्न होतो, कधी होतो? या वाक्याचं तात्पर्य हे आहे की ते आहे, संदेह निर्माण झाला तर मग तेव्हा जेव्हा तात्पर्याविषयी संदेह उत्पन्न होतो तेव्हा शब्दबोध होत नाही. आणि जेव्हा तात्पर्याचा अभावाचा निश्चय होतो तेव्हा देखील शब्दबोध उत्पन्न होत नाही. शब्दबोध, आता एक वाक्य आपण उच्चारलं,
की गणेश सैंधवम आनय, आता असं वाक्य उच्चारण केलं तर सांगितल्यानंतर तो आता एखाद्याला बोललं, आता सांगितलंय त्यावेळेस त्याला सैंधव आनय असं जर म्हटलं, त्याला तात्पर्याचा निश्चय नाही झाला. सैंधव म्हणजे घ्यायचं काय, नमक ग्रहण करायचं की सैंधव या पदाने घोडा ग्रहण करायचा, यावेळी सांगितलंय. तर यांनी वाक्य सांगितलंय सैंधव आनय, पण सैंधव म्हणजे काय कधी कळत नाहीये आपल्याला. एखाद्या सांगितलं, तुम्ही म्हणले का रे हे पदार्थ आण रे, तुम्ही म्हणताय काय काय म्हटले म्हणजे काय, त्याचं तात्पर्य कळालं नाही ना. मग नाही, अरे हा पदार्थ म्हणजे तिथलं पुस्तक, मग हे या नावाचं पुस्तक, या प्रकारे सांगितल्यानंतर मग त्याला शब्दबोध चांगलं ज्ञान होतं आणि नंतर तो कार्यरत होऊन तो पुस्तक आणतो. तसंच यांचं मत आहे अभेद रत्नकारांचं की जेव्हा तात्पर्याविषयी संदेह असतो किंवा तात्पर्याचं ज्ञानच नसतं, संदेह असताना सुद्धा शब्दबोध होत नाही आणि तात्पर्याचा अभावच असेल तरी सुद्धा शब्दबोध होत नाही. केवळ जेव्हा वाक्यापासून तात्पर्यबोध होतो तेव्हाच शब्दबोध होतो, अन्यथा शब्दबोध होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु जेथे प्रथम तात्पर्याचा संदेह असतो अथवा तात्पर्याच्या अभावाचा निश्चय होतो आणि पुन्हा उत्तर कालामध्ये तात्पर्याचा निश्चय होईल म्हणजे होत असतो, तेव्हा तेथे शब्दबोध होतो. अगोदर काय झाला, संदेह झाला. एक वेळेस काय होतं की प्रारंभी तात्पर्याचा अभाव असतो, नंतर कोणी सांगितलं की थोडा संदेह होता. त्या दोन्ही कालामध्ये शब्दबोध होत नाही. परंतु स्पष्ट कोणी समजून सांगितलं, तात्पर्याचं ज्ञान झालं तर मग त्यापासून शब्दबोध होतो. जसं तत्वमसी, तत्वमसी या वाक्याचं तात्पर्य कशामध्ये आहे, आपल्याला संदेह निर्माण झाला तर अगोदर तात्पर्य ज्ञानच होत नाही. तत्वमसी काय म्हणजे काय, कोणती ती म्हैस आहे ना, ते असं होऊन जातं, तात्पर्य ज्ञानच नाही कळायला काय तरी ती तू म्हैस कोणी म्हणेल आता तत्वमसी, पण आता तात्पर्य ज्ञान न कळल्यावर शब्दबोध होत नाही. नंतर सांगितलं अरे तत्वम असी म्हणजे ते तू आहेस, मग ते तू आहेस इथे संदेह होतो, कारण की ते म्हणजे कोण, परमात्मा, तू म्हणजे कोण, तू, तरी ते तू आहेस म्हणजे मी परमात्मा कसा होऊ शकेल, संदेह निर्माण होतो. हा त्याचा तू आहेस, त्या म्हणजे त्याचा भक्त तू आहेस असं षष्ठी तत्पर समास करून अर्थ होऊ शकतो. त्याच्याकरता तू आहेस, त्याच्यामुळे तू आहेस, त्याच्यापासून तू आहेस, त्याच्यात तू आहेस, असे अनेक अर्थ याच्यात निघतात. मग आपल्याला संदेह होतो. तत्वमसीचे अद्वैत सिद्धी काय, अद्वैत सिद्धीमध्ये पूर्वपक्ष रूपानं सगळे समास घेतलेले. त्याच्यात एकदा मला सांगितलं की मला याच्यावर व्याख्यान करायचं, त्या तुम्ही मला प्रमाण सांगा. मी स्वतः याचे सगळे विभक्त बनवून त्याला प्रमाण काढले की त्याचा तू आहेस, त्या तेन त्वमसि, तस्मै त्वमसि इति तत्त्वमसि, तस्मात् त्वमसि इति तत्त्वमसि, तस्य त्वमसि इति तत्त्वमसि, तस्मिन् त्वमसि इति तत्त्वमसि. हे भेदवादी मानतात. लक्षणं कशाला स्वीकारायची, संदेह झाला तरी शब्दबोध होत नाही. मग याचं सगळं 6वा अध्याय छांदोग्योपनिषदातली आपण शिकलो. उपक्रम काय आहे, उपसंहार काय आहे, अभ्यास काय आहे, अपूर्वता काय आहे, यानुसार सगळा निर्णय झाला आणि तात्पर्य ज्ञान अभेद सांगण्यातच आहे असं तात्पर्य ज्ञान झालं. तर तेव्हा तत्वमसी या वाक्यापासून ते ब्रह्म तू आहेस अशा प्रकारचा शब्दबोध होत आपल्याला. म्हणजे तोपर्यंत शब्दबोध होत यथार्थ होतच नाही. तेच या ठिकाणी सांगतात. पण जेव्हा तात्पर्याचा निश्चय होईल तेव्हा शब्दबोध होतो. म्हणून तात्पर्याच्या संदेहाहून व तात्पर्याच्या अभाव निश्चयाहून उत्तर कालभावी शब्दबोधास तात्पर्य ज्ञान हेतू आहे. प्रारंभी आपलं काय होतं, संदेह किंवा अभाव असेल तात्पर्याचा
तर त्याच्यानंतर जेव्हा तात्पर्य ज्ञान होईल आणि त्या तात्पर्य ज्ञानापासूनच शब्दबोध होतो हे म्हटलेलं आहे. म्हणजे उत्तर काळात होणारा जो शब्दबोध, त्या शब्दबोधाला तात्पर्य ज्ञानच हेतू आहे हे निश्चित आहे. सर्व शब्दबोधास तात्पर्य ज्ञान हेतू नाही असे मानले पाहिजे. बर, वेदांत शिखामणी या ग्रंथात या मतासही दोष दिला आहे. वेदांत शिखामणी वेदांत परिभाषेवर लिहिलेली एक थोडीशी क्लिष्ट टीका आहे. याच्यात दोष दिला. काय म्हणतात ते? परंतु यांच्या खंडनामध्ये आमचा आग्रह नसल्यामुळे तो दोष इथे लिहिला नाही. कारण पूर्वोक्त विवरणकार आणि मंजुषाकार यांच्या मताचा अंगीकार केल्यास पूर्व व उत्तर या दोन्ही मीमांसा जशा निष्फळ होतात तसा या मतानुसार निष्फळ होत नाही. काय ना, मंजुषाकार म्हणतात जेथे एका शब्दाचे अनेक अर्थ असतात त्या ठिकाणीच तात्पर्य ज्ञान हे शब्दबोधाला कारण आहे. व प्रकाशात्मक यती काय बोलतात? शब्दबोधाला तात्पर्य ज्ञान हेतूच नाही. असं जर म्हटलं तर उत्तर पूर्वमीमांसा, जैमिनीकृत पूर्वमीमांसा आणि श्री व्यास महर्षीकृत उत्तर मीमांसा म्हणजे ब्रह्मसूत्रे हे सगळेच निष्फळ ठरतील. कारण की ब्रह्मसूत्राधिक हे ग्रंथ वेदांताचं तात्पर्य कशात आहे हे सांगण्याकरिताच प्रवृत्त झालेले आहे. ते निष्फळ ठरतील म्हणून ते दोन मत, मंजुषाकार यांचं मत व श्री प्रकाशात्म यती यांचं मत खंडित केलं गेलं. परंतु हे आता जे सांगितलेलं अभेदरत्नकार आहेत यांचं मत विरुद्ध वेदांताला नसल्यामुळे त्याचं खंडन करण्यामध्ये कोणतंही तात्पर्य नाही. म्हणून त्याच्या खंडनाचा विचार आम्ही या ठिकाणी मांडलेला नाही असं ग्रंथकार सांगतात. कारण की या मतात तात्पर्य संदेहोत्तर जो शब्दबोध होतो त्यास तात्पर्य ज्ञान हेतू मानले आहे ना. तात्पर्याचा संदेह नंतर तात्पर्य अशब्दबोध होतो, मग त्याला कारण काय म्हटलं? तात्पर्य ज्ञान. हा त्यांनी तात्पर्य ज्ञानच कारण असल्यामुळे त्यांचं मत खंडनीय नाही म्हणून खंडन केलेलं नाही. वेद वाक्यात तात्पर्याचा संदेह तर स्वाभाविकच उत्पन्न होतो आणि त्यांची निवृत्ती ही मीमांसाद्वारा होऊ शकते. हे काय वेद वाक्य त्याच्यामध्ये स्वाभाविक आपल्याला तात्पर्याचा संदेह होतच ना. याचं तात्पर्य काय? कारण की भेदवादी दुसरा विचार सांगतात, एकच वाक्य अभेदवादी दुसरं बोलतात. मग या नक्की तरी या ग्रंथाचं तात्पर्य आहे कशात? भेदात आहे की अभेदात आहे? संदेह होतो आणि त्या संदेहाच्या निवृत्ती करता उपक्रमोपसंहार अभ्यासापूर्वता फलम अर्थवादोपपत्तीचे लिंगम तात्पर्य निर्णय या श्लोकात सांगितल्याप्रमाणे 6 तात्पर्याच्या निर्णयाची लिंग आहेत, साधनं आहेत. आणि त्यांचा विचार मीमांसा ग्रंथात म्हणजे पूर्वमीमांसा आणि उत्तर मीमांसेत केलेला असल्यामुळे त्या मीमांसाद्वारे तात्पर्याचा निश्चय होऊ शकतो आणि त्या संदेहाची निवृत्ती होऊ शकते. कारण वेदवाक्याविषयी संदेह कसा उत्पन्न होतो व त्याची निवृत्ती कशी होते ते पूर्व व उत्तर मीमांसेतच स्पष्ट आहे. आपण तेथेच जास्त लक्ष देऊन ग्रंथ ऐकण्याकरता प्रयास करावा है ना. जेव्हा ब्रह्मसूत्र येईल तेव्हा त्याच्यात चांगला विचार आणि अद्वितीय ग्रंथ आहे. अद्वितीय ब्रह्माचेच प्रतिपादक आहेत त्याच्यामुळे अद्वितीय समजा, परंतु विचारात सुद्धा अद्वितीयताच आहे. म्हणून आपण चांगला विचार अगोदर उपनिषदांचा करावा. उपनिषदांचाच विचार तिथे मांडला असल्यामुळे आपल्याला अधिक स्पष्ट होऊ शकतो. आणि एवढंच नाहीये, अभंग असतील त्या अभंगाचे विचार करायचे झालं तर अभंग सोडवत असताना आपण 2-4 रीतीने सोडू शकतो. एक या अधिकरण पद्धतीने अभंगाचा विचार करू शकतो. आपण व्याख्यानम पंचलक्षण किंवा
अन्य रीतीनं एखादा शब्द घेऊन अभंगातील शब्दाला अनुसरून आपण अभंगाचा विचार करू शकतो. कधी कधी अभंगाचं तात्पर्य घेऊन अभंगामध्ये आपण प्रवेश करू शकतो. म्हणजे कधीही अभंगाचे विचार, अभंग असतील, श्लोक असतील, याच्यामध्ये विचार करायचा झाला आपल्याला अनेक पद्धतीने अभंगात शिरता येतात, अनेक पद्धतीने आपल्याला श्लोकामध्ये प्रवेश करता येतो. म्हणून आपण विचारशैली, जितके विचारशैली असतील त्या ग्रहण करायच्या आणि आपल्याला अभंगाच्याकडे पाहताना कोणती दृष्टी लागू शकते आणि त्या दृष्टीने त्याचा विचार करायचा. एकाच दृष्टीनं कधीच आपल्याला चांगला विचार होऊ शकत नाही, कारण की अभंगाचं स्वारस्य ज्या दृष्टीने निघन ती दृष्टी वापरायची. मग त्यावेळेस आपल्याला कळून येतं की विचार कसे करायचे. प्रत्येक अभंग आपण संदेहपूर्वक अभंगात शिरताना अधिकरण दृष्टीने प्रवेश करू शकतो. एक मुख्य पद ग्रहण करायचं, मुख्य विषय घ्यायचा आणि त्याच्या विरुद्ध विषय अगोदर मांडायचे आणि त्याच्यावर संदेह उत्पन्न करून त्या संदेहाद्वारे त्याच्या उत्तराकरिता अभंग ग्रहण करायचा. मग संदेहाला अनेक प्रमाण द्यायची आणि त्याने संदेह बळकट करायचा. त्याचं उत्तर या अभंगात प्रथम चरणात दिल्या म्हणून त्या अभंगामध्ये प्रवेश होतो. हा अधिकरण दृष्टीने प्रवेश केला जातो आणि वेगळी वेगळी दृष्टी आहे. चला असो, आपल्याला काय करायचं जास्त हे ना. या प्रकारे आकांक्षा, योग्यता आणि तात्पर्य हे 3 शब्दबोधाचे हेतू आहेत. कोण कोण? आकांक्षा, तात्पर्य ज्ञान, योग्यता आणि तात्पर्य ज्ञान हे 3 शब्दबोधाकरता कारण आहेत. परंतु आकांक्षाधिक हे आपल्या स्वरूपे करून हेतू नाहीत. आकांक्षा स्वरूपतः कारण नाही, योग्यता सुद्धा स्वरूपतः कारण नाही, तात्पर्य ज्ञान सुद्धा स्वरूपतः कारण नसून तर त्यांचे ज्ञान कारण आहे. काही कधी कधी ज्ञानतः कारणता असते, कधी कधी स्वरूपतः कारणता असते. हा पहा, माती ही घटाचं कोणतं कारण आहे? स्वरूपतः कारण आहे की ज्ञानतः कारण आहे? नाहीतर तुम्ही म्हणाल मातीचं ज्ञान झालं आणि इकडे घडा निर्माण झाला, असं कधी होत नसतं. त्या ठिकाणी कारणता आहे परंतु स्वरूपतः कारणता आहे. काही ठिकाणी ज्ञानतः कारणता आहे. पहा, अज्ञानाची निवृत्ती होते तिथे अज्ञानाच्या निवृत्तीला ज्ञान कसं आहे? स्वरूपतः कारण आहे. ज्ञान हे स्वरूपतः कारण आहे. बर, एखाद्या वेळेस काय होतं ना, समजा आपल्याला अर्थाचं ज्ञान झालं, त्याला कारण कोण आहे? त्यांनी उच्चारलेला शब्द. एखाद्याने उच्चारलेला शब्द तो न इकडे ये आणि आपण आलोत, आपली जी येण्याची प्रवृत्ती झाली, याला कारण काय? त्यांना उच्चारलेलं वाक्य. उच्चारलं वाक्य नाही, साक्षात वाक्य काहीच करू शकत नाही, त्याचं अगोदर ज्ञान झालं, मग ते ज्ञानतः वाक्य आपल्या प्रवृत्तीला कारण झालं. तुम्ही कितीही बोंबलत बसले जवळ आणि आम्ही कान दाबून बसलो तरी आमची प्रवृत्ती होईलच कशी? त्याच्याकरता ज्ञान झालं पाहिजे त्या वाक्याचं, त्यामुळे ते वाक्य प्रवर्तक ठरतं. तसं स्वतंत्र रीतीने प्रवर्तक ठरत नाही. तसंच आकांक्षा, योग्यता आणि तात्पर्य ज्ञान हे स्वरूपतः कारण नाहीत. नाहीतर त्या ब्रह्मसूत्रामध्ये सगळ्या वेदांताचं तात्पर्य करून ठेवलेलं आहे. तो ग्रंथ पुढे ठेवला, त्याचं ज्ञान नाही झालं तरी तुम्हाला जर तात्पर्य शब्दबोध झाला तर बरं होईल ना, पुस्तक जवळ ठेवावं लागतील आपण कधी. परंतु नाही, त्याचं ज्ञान व्हावं लागतं, तेव्हा तात्पर्य ज्ञान झाल्यानंतरच शब्दबोध होतो, असा नियम आहे. परंतु त्या वाक्यात जे वाक्य आकांक्षादी शून्य आहे, परंतु त्या वाक्यात आकांक्षाधिक वस्तुतः पाहिलं, ज्या वाक्यात आकांक्षाच नाही, आकांक्षा रहित वाक्य आहे,
अशा वाक्यात सुद्धा, परंतु त्या वाक्यात आकांक्षाधिक आहेत असा जर आकांक्षाधिकांचा भ्रम झाला तर तेथे देखील शाब्दबोध होतो. म्हणजे स्वरूपात तिथे असावं असं नाही, आकांक्षा असली पाहिजे तर शाब्दबोध होतो. आकांक्षेचं ज्ञान असावं, आकांक्षा असो किंवा नसो. जर आकांक्षाधिक आपल्या स्वरूपानेच शाब्दबोधास हेतू आहेत असे मानले तर आकांक्षाधिकांच्या भ्रमस्थली शाब्दबोध न झाला पाहिजे, परंतु होतो. आकांक्षेचा भ्रम झाला तरी सुद्धा शाब्दबोध होतो. आकांक्षा नाही आहे तिथे, मग तिथे आकांक्षा नसल्यामुळे शाब्दबोध झाला नव्हता पाहिजे, परंतु होतो. त्या अर्थी आकांक्षा स्वरूपाने कारण नाही, परंतु शाब्दबोध तर होतो. आता याहून विपरीत जर आकांक्षाधिकांच्या ज्ञानास शाब्दबोधात हेतू मानले तर मग ते भ्रमरूप का असे ना, परंतु ज्ञान आहे ना, प्रमारूप असो किंवा भ्रमरूप असो, आकांक्षाधिकांचं ज्ञान मात्र झालं पाहिजे, तेव्हा आपल्याला शाब्दबोध होतो. जर स्वरूपाने आकांक्षाधिकांस हेतू मानले तर मानले व जेथे वस्तुतः आकांक्षाधिक आहेतही, परंतु श्रोत्या जर असे भ्रमज्ञान झाले की हे वाक्य आकांक्षाधिक शून्य आहेत तर त्यास तेथे शाब्दबोध झाला पाहिजे. ऐका, पहा, तुम्ही म्हटले की आकांक्षाधिक हे स्वरूपाने कारण आहेत, मग तिथे असले की शाब्दबोध झालाच पाहिजे ना. एखाद्याला काय होतं की त्या वाक्याविषयी भ्रम होतो, याच्यात आकांक्षाच नाही, याच्यात तात्पर्यच नाही, याच्याची योग्यताच नाही, असा जर भ्रम झाला तर त्याला शाब्दबोध होत नाही. बरं तिथे नाही का असून सुद्धा आपल्याला शाब्दबोध होत नाहीये. म्हणजे स्वरूपतः कारण मानलं तर कार्य झालं पाहिजे ना, कार्य होत नाही का, त्याचं ज्ञान नसल्यामुळे. अज्ञान असलं तर तिथं नसलं, तिथं वास्तविक पदार्थ नसला तरी सुद्धा शाब्दबोध होतो. यावरून इतकं ठरतं की आकांक्षाधिक स्वरूपतः शाब्दबोधास कारण नाहीत, किंतु आकांक्षाधिकांचं ज्ञानच शाब्दबोधाला कारण आहे, हे निश्चित ठरतं. हे वाक्य आकांक्षाधिक शून्य आहे तर त्यास तेथे शाब्दबोध झाला पाहिजे, कारण त्याला भ्रम झाला असा, पण तिथे आहे. जसं एखादे पदार्थ स्वरूपतः कारण असतो ना, त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञान असो किंवा नसो ते कार्य करतच करतं. जसं एखादा विस्तव आहे, आपल्या एखाद्या बालकाला हा विस्तव पोळवणारा आहे हे ज्ञान असू द्या किंवा नसू द्या, त्याला भ्रम का असू द्या, काही असू द्या, त्यानं स्पर्श केला की पोळणार म्हणजे पोळणार, ते स्वरूपतः कारण आहे. परंतु काही पदार्थ असे असतात त्याचं ज्ञान झालं तरच ते कारण, ज्ञान नसेल तर कारण नसतात. ज्ञान झाले तरच कारण होतात, नाहीतर कारण होत नाही. तर हे आकांक्षा तिथे असूनही मग शाब्दबोध झाला नाही, अर्थात स्वरूपात ती कारण नाही, तिचं ज्ञान झालं की शाब्दबोध होतोय, म्हणजे ती ज्ञानतः कारण आहे, स्वरूपतः कारण नाही. परंतु आकांक्षाधिकाच्या अभावाचे ब्रह्मज्ञान होण्यास्तव तेथे शाब्दबोध होत नाही. आकांक्षेच्या अभावाचंच ब्रह्मज्ञान तिथे झालं म्हणून शाब्दबोध त्याला होत नाही. यावरून आकांक्षाधिक स्वरूपाने हेतू नसून आकांक्षाधिकांचे ज्ञानच शाब्दबोधास हेतू आहे. कुठे वाचताय? आकांक्षाधिकांचे ज्ञानच शाब्दबोधास हेतू आहे. कुठे वाचताय? खाली टिप्पणी वरती आहे, टिप्पणी त्या सोडून खाली आणि आगे. आकांक्षाधिकांचे ज्ञानच शाब्दबोधास हेतू आहे हे सिद्ध झाले. मग ते ज्ञान भ्रमरूप असो वा प्रमारूप असो त्यात मुळीच आग्रह नाही. भ्रमरूप ज्ञानातही आग्रह नाही आणि प्रमारूप ज्ञानातही आग्रह नाही, पण ज्ञान असावं. अर्थात ब्रह्म प्रमा साधारण आकांक्षाधिकांचे ज्ञानच शाब्दबोधास हेतू आहे. बस ज्ञान ते भ्रमरूप असो प्रमारूप असो, भ्रमप्रमा साधारण ज्ञान हे शाब्दबोधास हेतू आहे.
त्यात आणखी एक विशेषता अशी आहे की शाब्दबोध हा भ्रमसामग्रीमुळे भ्रमरूप होतो असे नाही, है ना. तर विषयाच्या अभावे करून तो शाब्दबोध भ्रमरूप होतो. म्हणजे भ्रमसामग्रीमुळे होत नाही, विषयाचा अभाव असल्यामुळे त्याला आपण भ्रमरूप म्हणतो. जसं वन्नीचे व्यभिचारी जे पृथ्वीत्व, त्याच्या ठिकाणी जर वन्नी व्याप्यतेचा भ्रम होऊन त्या पृथ्वीत्व हेतूने व्यभिचारी असूनही विषयाच्या सद्भावास्तव ते ज्ञान प्रमारूप होते. हा कळालं काय? बरं, तुम्ही समजा असं आपण काय केलं, पर्वतो वन्यमान पृथ्वीत्वात असा अनुमान मांडला. काय केलं? पर्वतो वन्यमान. पृथ्वीत्वात. मग आता इथे पक्ष कोण आहे? पर्वत. हेतू कोण आहे? वन्य. पृथ्वी. पृथ्वीत्व. आणि साध्य कोण आहे? वन्य. हा वन्यत्व. वन्नी. वन्य. पर्वतो वन्यमान. अरे यदि था केवानमान ताही छाड़ी साध्य जान, नहीं था केवानमान तो जोडी साध्य जान. इतना नियम तर हा नियम लक्षात ठेवला पाहिजे ना. जर वानमान असले तर त्याला सोडून साध्य समजा. जसं वन्यमान, त्याचा मान पुढे आहे, मग मान काढा, राहील ते साध्य वन्नी. हा आणि जर वानमान नसले तर त्याच्या पुढे तो जोडायचं. म्हटलं आपण द्रव्य इदम द्रव्यम घटत्वात, असं जर काही केलं तर तिथं काय करायचं? तो जोडी साध्य झाल. इदम द्रव्यम, द्रव्य केले की नाही, द्रव्यत्वम, त्याला साध्य म्हणायचं. हे सामान्य नियम परंतु फार महत्वाचे असतात. कारण की पर्वतो वन्यमान धुमात हे होते, परंतु पर्वतो वन्यमान पृथ्वीत्वात असं अनुमान केलं. पर्वतो वन्यमान पृथ्वीत्वात. साध्य कोण आहे रे हर्षद? हेतू कोण? आणि पक्ष. मग आता इथे एक सांगा, वन्यत्व हे कुठे? पृथ्वीत्व वन्यवाल्यात राहत की वन्याभावाल्या? हा पहा, ही पृथ्वी आहे. हा आता इथे पृथ्वी आहे की पृथ्वीत्व आहे की नाही? ही पृथ्वी आहे, तर पृथ्वीत्व याच्यात आहे. मग इथे वन्य आहे का? तो वन्य अभावान झालं की नाही? वन्य अभाव आल्यामध्ये पृथ्वीत्व राहिला, म्हणजे हा पृथ्वीत्व येतो. व्यभिचारी झाला की अव्यभिचारी? अरे मी सांगितलं, गणेश कोणाचे भक्त आहे? विठ्ठलाचे. बर बर, विठ्ठलाचे भक्त आपण म्हणतो. जिथे विठ्ठल नाही अशा मंदिरात जर गणेशजी जावं लागले तर गणेश हा व्यभिचारी भक्त झाला की अव्यभिचारी? व्यभिचारी झाला की नाही? तसंच इथे वन्नी अभाववाल्यात हा हेतू पृथ्वीत्व राहिला हे, म्हणून पृथ्वीत्व हा हेतू कसा आहे? व्यभिचारी. परंतु एखाद्याला ज्ञान झालं, हा त्याला व्याप्यत्वाचं ज्ञान झालं, अव्यभिचारी आहे असं ब्राह्मण ज्ञान झालं, तरी सुद्धा त्याला त्या हेतून तिथे अनुमिती होते. अनुमिती होते, भ्रमण झालं पण होते की त्याला ज्ञान तर झालं, असं होत. म्हणून पाहिजे दिले, जर वन्यचे व्यभिचारीचे पृथ्वीत्व, त्याच्या ठिकाणी जर वन्य व्याप्यतेचा भ्रम होऊन, म्हणजे वन्यचा हेतू आहे असा भ्रम झाला, आणि त्या पृथ्वीत्व हेतूने वन्यमान पर्वतावर वन्यचे अनुमिती ज्ञान होते, तेव्हा त्या ज्ञानाची सामग्री व्यभिचारी असूनही विषयाच्या सद्भावास्तव ते ज्ञान प्रमारूप होतं. त्याला ज्ञान यथार्थ मानतात. परंतु विषय शून्य देशात व्यभिचारी हेतूने एखादा पर्वत आहे, पर्वताला अग्नी आहे, परंतु पृथ्वीत्व हेतून केलंय तर ते ज्ञान प्रामाणिक ठरतं. परंतु तिथं वन्य नाही आणि आपल्याला ज्ञान झालं तर त्याला आपण भ्रमरूप म्हणतो. पळता विषय शून्य देशात म्हणजे अग्निरहित देशात
व्यभिचारी हेतूने होणारी अनुमिती देखील ब्रह्मरूपच असते. एखाद्याला अनुमिती झाली, हृदय वन्यमान धुमा जलात कशातही है ना, हृदय वन्यमान जलात, कारण की म्हणले की तळ अग्निवाला आहे का, पाणी असल्यामुळे, किंवा दुसरं ते वरती धूर दिसतोय ना, वाफ वाफ वाफ, त्याला कोणाला अनुमिती झाली, परंतु ती अनुमिती भ्रमरूप होईल. कारण की तिथे तुम्हाला अनुमिती झाली तरी वास्तविक अग्नी नाही तिथे, मग तिला आपण भ्रमरूप म्हणू शकतो. तशी शब्दबोधाची सामग्री जी याप्रमाणे विषयाच्या सद्भावामुळे जसे भ्रम सामग्रीपासूनही अनुमिती प्रमारूपच होते, तशीच शब्दबोधाची सामग्री जी आकांक्षाधिकांचे ज्ञान, शब्दबोधांची सामग्री कोण आहे, आकांक्षाधिकांचं ज्ञान, ते भ्रमरूप असो वा प्रमारूप असो, पण आपल्याला ज्ञान झालं पाहिजे. मग ते कसंही ज्ञान असो, पण जेथे विषयांचा सद्भाव असेल तेथे शब्दबोधही प्रमारूपच होतो. सामग्री कसली असली तरी चालतं, परंतु विषय तिथे असला पाहिजे वास्तविक, मग ते ज्ञान प्रमारूपच ठरतं. आणि जर विषयाचा सद्भाव नसेल तर ते ज्ञान कसं ठरतं, ब्रह्मरूप. जेथे विषयाचा असद्भाव असेल म्हणजे सद्भाव नसेल तेथे शब्दबोधही भ्रमरूप होतो. त्यातही एक विशेषता आहे, ती असे की काय भेद आहे पहा, विशेष काय सांगतात. योग्यता ज्ञान जेव्हा भ्रमरूप असते तेव्हा शब्दबोधही नियमाने भ्रमरूपच होतो. पहा, योग्यता ज्ञान आहे ना, जर भ्रमरूप असलं तर शब्दबोधाला भ्रमच मानावं लागतं. आणि जर योग्यता ज्ञान प्रमारूप असेल तर शब्दबोध सुद्धा प्रमारूप होतो. योग्यता ज्ञान जेव्हा भ्रमरूप असते तेव्हा शब्दबोधही नियमाने भ्रमरूप होतो, प्रमारूप होऊ शकत नाही. कारण जेव्हा शब्दबोधाचा विषय विद्यमान असतो तेव्हा नियमाने योग्यता ज्ञान प्रमारूप असते. विषय पुढे असला, समजा अग्निना सिंचती यापासून शब्दबोध झाला तरी तो भ्रमरूप होणार. आगीनं काही सडा टाकला जात नाही, अग्नीनं झाडाला शिंपडलं नाही जात, पाण्यानं शिंपडलं जातं. शेककरणत्व हे पाण्यात आहे, अग्नीत नाही. आणि जर तिथे ज्ञान झालं तर त्याला भ्रमरूप म्हणू, कारण की तिथे वास्तविक सिंचनाचा विषय नाही. आणि तेव्हा नियमाने योग्यता ज्ञान प्रमारूप असते, आणि जेव्हा योग्यता ज्ञान भ्रमरूप असते तेव्हा नियमाने शब्दबोधाचा विषय तिथे नसतोच. यावरून विषयाचा सद्भाव असेल तर शब्दबोध प्रमारूप, आणि विषयाचा सद्भाव नसेल तर शब्दबोध भ्रमरूप होतो. मग त्यात सामग्री भ्रमरूप असो किंवा प्रमारूप असो, है ना, असा नियम सिद्ध होतो. म्हणजे आपलं एवढंच आहे की सामग्री कशी असो त्याचं ज्ञान यथार्थ असो, हे मुख्य आहे. ज्ञान असलं पाहिजे, मग सामग्री असो किंवा नसो, भ्रमरूप असो किंवा प्रमारूप असो, परंतु त्याचं ज्ञान असावं आणि पुढे विषय वास्तविक असावा, तेव्हा होणारा शब्दबोध प्रमारूपच होतो असं सांगितलं. बाकी विषय उद्या पाहूया. विठ्ठल श्री देव भगवान, पंढरनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु